नमस्कार मित्रांनो, कसे आहात? माझ्या पीके चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बघा, मी आज कोंबड्यांच्या पिल्लांना बाहेर सोडलेलं आहे. 10x10च्या शेडमध्ये आपण त्यांना आज मोकळं सोडलेलं आहे. बघा कसे मस्त चरत आहेत आणि तांदूळ टाकले त्यांना, कच्चे तांदूळ आणि शिजवलेला भात मस्त खातात. ते बघा, इथं मी चारा टाकलेला आहे त्यांना, असं बांधून ठेवलं की ते सर्व चारा खाऊन गेला. आणि हा कोंबडा आपण जो पहिले जुनावाला कोंबडा होता तो विकला, कारण की त्यांना पहिले जे कोंबडे होते त्यांच्या फायटिंगमध्ये त्याचा एक डोळा खराब झाला. आता हा आपण मित्राच्या इथून हा दुसरा एक कोंबडा आणला. असा आहे कोंबडा. आणि हे एक पांडी कोंबडी. हे दोन्ही आपण, एक मला पांडी कोंबडी आवडली होती कारण की माझ्याजवळ पांढऱ्या रंगाची कोंबडी नव्हती. बघा किती सारे पिल्लं काढलेली. हे बघा, खूप सारी अशी पिल्लं काढलेली आहेत आपल्या कोंबडीने. ही एक कोंबडी आहे. ही बाकीच्या पिल्लांना काही जवळ येऊ देत नाही, म्हणून हिच्याजवळ 4च पिल्ले आहेत. हिने तशी 10 पिल्लं काढली होती, पण मी 6 पिल्लं या कोंबडीच्या खाली ठेवली, कारण की ही कोंबडी मोठी आहे म्हणून मी हिच्या खाली तिची पिल्लं ठेवली आणि ते या पिल्लांचा सांभाळ करते. बघा, हे फक्त 13 दिवसाची पिल्लं आहेत. ही जी पिल्लं आहेत ही 13 दिवसाची आहेत आणि ही याच्यात आहेत, ही पण 13 दिवसाचीच पिल्लं आहेत. हे कोंबडीच्या जवळपास 17 पिल्ले आहेत. बघा पिल्लं कशी आहे. आणि ही पिल्लं 1 महिन्याची. ही एकदम पावसाळ्यात निघाली. पावसाळा चालू होता खूप, म्हणून एकाच जागी होते. त्याच्याने याची ग्रोथ मला नाही वाटत की 1 महिन्याच्या बराबरीत चांगली झाली असेल, कारण बाहेर त्यांना सोडायला चान्सच भेटला नाही. आता ही जी 13 दिवसाची पिल्लं आहे ही आपण उद्या परवाला आपण रविवारपासून आपण यांना बाहेर सोडू, एकदम आपल्या शेतात त्यांच्यासाठी आपण खूप काही असं खाण्यासाठी लावलेलं आहे. बाजरी लावली. बाहेर मी याच्यानं नाही सोडत की आपण नुकतंच खत टाकलेलं आहे, जे रासायनिक खत असते ते टाकलेलं आहे शेतात. त्यामुळे काही पिल्लांना सोडत नाही, कारण त्यांनी जर खत खाल्लं तर त्यांचे मृत्यू होण्याचे चान्सेस आहेत. बघा, सगळे इकडे चारा आहे आणि मुक्त संचारमध्ये कोंबड्यांना मस्त आपण फ्री रेंजमध्ये पण खाद्य देऊ शकतो. बघा, या कोंबड्यांना मी बरेच 7-8 दिवस झाले बाहेर सोडले नाही. आणि अंड्यावर पण आपण अजून कोंबड्या 3 बसवलेल्याच आहेत. ही एक कोंबडी आहे बघा, काळ्या रंगाची आहे. ही पण एक कोंबडी आपण 19 अंड्यावर बसवलेली आहे आणि ही 16 अंड्यावर बसवलेली आहे. कशी आहेत ना गावरान चांगल्या कोंबड्या. बघा, हे एक इथं आहे. हिच्या पण जवळ 12-13 अंडे आहेत बहुतेक. अजून खूप सारे पिल्लं निघायचे बाकी आहेत. कुणाला जर पिल्ले लागले, कुणाला जर कोंबडीसोबत जर पिल्ले पाहिजे असतील तर आपण त्यांना कोंबडीसोबत पिल्ले पण देऊ. ब्रीडर फक्त एकच आहे आणि हाच ब्रीडर मी चेंज करणार आहे, कारण की वेगवेगळ्या गावरानीचे वेगवेगळे ब्रीडर्स आपण जर जवळ ठेवले तर आपल्याला वेगवेगळे कोंबडे आपल्या बॅचमध्ये आपल्याला निघतील आणि आपल्याजवळ सर्व रंगाचे कोंबड्या तयार होतील. आणि यांना एक टॉनिक आहे, रायमलची. ही टॉनिक आपण 100 पिल्लांना 5 ml देत असतो.
तसे 100 पिल्ले तर नाही, 60 पिल्ले आहेत जवळ. तर 60 पिल्लांना मी 100 पिल्लांची बनवतो आणि पाणी ठेवून देतो, त्यांना पित राहतात. पण पावसामुळे हे माझं जे लो बजेटमध्ये मी शेड बांधलेलं आहे, याच्यातून थोडंफार पाणी गळतं. त्यामुळे ही जी माती आहे ही सगळी ओली ओली झालेली आहे. आता पावसाळा निघून गेला की त्याच्यानंतर मी चांगलं व्यवस्थित शेड बनवणार आहे, जेणेकरून शेडच्या आतमध्ये पाणी नाही आलं पाहिजे. आणि हे जे चारी इकडून जे जाळी लावलेली आहे आपण, ही जाळी पण मी बाहेरून यांना नेटने पॅक करून घेणार आहे, जेणेकरून याच्यात आता हिवाळ्याच्या टायमात गरमाट राहिली पाहिजे. बस गरम वाटलं पाहिजे त्यांना. हे बघा पिल्लू व पिल्लांचं पंख बघा कसं झालं आहे. असं उलटं पंख झालं याचं. सरळ केलं. हे जवळपास 1 महिन्याचं पिल्लू आहे. 1 महिन्याचं पिल्लू आहे. आणि याच्यात मागे पुढे आहेत लहान मोठे पिल्लं आहेत, जे 1 महिन्याचे आहेत. काही मोठे आहेत, काही छोटे आहेत. माझं पण पिल्लांना सांभाळायचं नियोजन थोडंफार चुकलेलं आहे, कारण की या पिल्लांना असं एकदम पावसाळ्यात हे शेड गळलं, त्यामुळे मला प्रॉब्लेम झाली. हे जर कोरडं राहिलं असतं ना, तर पिल्लांना एवढी गारवा लागला नसता, पाणी लागलं नसतं. आता या पिल्लांना पाणी नाही लागलं, यांची ग्रोथ चांगली होते, कारण की पावसाळा निघून गेलेला आहे. आणि हे जे 3 कोंबड्यांच्या जवळचे जे पिल्लं आहेत हे खूप चांगली ग्रोथ करतात. आणि येणारे जे पिल्लं निघतील या कोंबड्यांच्या खालची, यांचे पण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे की 15 दिवसात पिल्लांची ग्रोथ कशी होती. आता त्याच्यात एक ती पिल्लं आहे ती जरा सुस्त आहे जरा मला वाटतं. तर त्याच्यात मी अद्रक लसूण यांची पेस्ट करून पाण्यात मी मिसळ करून दिलेली आहे. ती पिली की त्याला पण बरं वाटते. तर मित्रांनो, कसं वाटलं नियोजन? काही चुका आहे त्याच्यात, त्या मी बरोबर करणार आहे. हिवाळा लागेपर्यंत मला सगळं काही एकदम क्लिअर करायचं आहे. आणि या शेतात आपल्याला थोडीफार कुत्र्यांपासून आणि मुंगसांपासून मांजरीपासून जे संरक्षण द्यायचं आहे, ते पण यांना हिवाळ्यात किंवा 2 महिन्यात मी चांगल्या पद्धतीने याला कंपाऊंड घेऊन, जास्त नाही पण 1000 स्क्वेअर फूटमध्ये तरी नेटचं कंपाऊंड घेणार आहे. तेव्हाच कुठं या पिल्लांची ग्रोथ चांगली होणार आहे. नाहीतर ही इथं बंदिस्तमध्ये यांची ग्रोथ अशी पाहिजे तशी नाही वाढत, कारण की शेतात आपल्याला खायला खाद्य द्यायला भरपूर काही आहे. आणि अजोला पण आहे आपल्या घरी. आणि इथं गांडूळ खत पण मी आणून ठेवलेलं. पिल्लं चांगले खाऊ शकतात बघा. हे खाद्य आणलेलं आहे मी, आणि याच्यात गांडूळ पण आहेत. हे बघा, हे गांडूळ आहेत. हे गांडूळ पिल्लं मोठे झाल्यावर खातात. असे गांडूळ आपल्या इथं घरी खूप सारे गांडूळ आहेत बघा, खूप सारे गांडूळ आहेत. एवढे गांडूळ आहेत की कोंबड्यांना तर विकतचं खाद्य पण टाकायची आपल्याला गरज नाही आहे. हे बघा, खूप सारे गांडूळ आहेत. हे मी इथं आमच्या शेतामध्ये कोणतंच वाहन येत नाही. वाहन येत नसल्यामुळे आपल्याला जास्त खत आणता आलं नाही. हे मी एका पिशवीत असं भरून आणून इथं टाकलेलं आहे बघा. इथं आपल्याला शेतात शेणखत पण तयार होते. आणि कोंबड्यांसाठी पिल्लांसाठी मी त्यांना जेव्हा मी आता 2 दिवसात बाहेर सोडणार आहे, तर त्यांना खाण्यासाठी गांडूळ वगैरे चांगले भेटावे म्हणून मी असे त्यांना आणून ठेवलेलं आहे. बघू पिल्लांची ग्रोथ कशी होते आता 15 दिवसात.
आणि 15 दिवसात जर मला खूप चांगला फरक वाटला तर मी नक्कीच व्हिडिओ टाकणार आहे, आणि नाही पण फरक वाटला तरी मी व्हिडिओ टाकणार आहे. आणि हे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तेव्हाच तुम्हाला माझे व्हिडिओ सर्व पाहायला मिळतील. कारण की आपल्या इथं शेतातलं एक कुक्कुटपालन म्हणून आपण चालू केलेलं आहे नवीन, आणि यात इन्कम पण खूप आहे. फक्त एक प्रयत्न चालू आहे, घरच्यांचा पण सपोर्ट आहे, त्यामुळे सगळं काही होते. बघा मित्रांनो, खूप सारा पावसाळा झाला, त्यामुळे पराठी खूपच लहान आहे अशी. खूप पाऊस झाला जोराचा, आणि कापसाचं उत्पन्न पण आता यावर्षी पाहिजे तेवढं होणार नाही आहे. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून एक कुक्कुटपालनाचं नियोजन केलेलं आहे मी. आणि मी पण बेरोजगार म्हणून राहणार नाही. आता जवळपास 100 पिल्ले जरी निघाली आणि 100 पिल्लं आपण विकली तर खूप सारा प्रॉफिट मला होणार आहे. हे पांढरे आणि हा कोंबडा मला खूपच आवडला, कारण की मित्राच्या इथं गावात बाहेरच मोकाट असत, आणि आपले हे जी कोंबडी आहे हे पण अंड्यावरची आहे. आणि हे आपण इथंच 1 महिना झाला आपण यांना ह्याच्यातच आतमध्येच ठेवलेलं आहे. त्यामुळे यांच्या अंगावरची जे चमक आहे ती थोडीफार निघून गेलेली आहे. कारण की हे आपण कोंबडीने पिल्लं काढली होती, आणि त्या पण कोंबडीने पिल्लं काढली होती. दोन्ही कोंबडीचे पिल्लं 10-10 पिल्लं आपण एकाच कोंबडीच्या मागं ठेवली असेच, आणि त्या एका कोंबडीची पण पिल्ले ठेवली, म्हणून त्या पिल्लांची पण ग्रोथ नाही झाली, आणि या कोंबड्या पण सुधारल्या नाही. आता पुढच्या वेळेस ज्या कोंबडीचे पिल्लं निघतील 10-12, तर त्या कोंबडीचे पिल्लं त्याच कोंबडी मागे ठेवायला परवडते. कारण की त्यांना ऊब पाहिजे तेवढी ऊब भेटते, आणि जेवढी ऊब भेटली त्या पिल्लांना तेवढी त्यांची ग्रोथ चांगली होते. आता ही पिल्लं बघा तुम्ही, त्या पिल्लांची ग्रोथ बघा किती मस्त आहे. त्यांना पंख पण आलेले आहेत पूर्ण, आणि चमक पण आहे. ही पिल्लू आहे जे सुस्त होतं. बाकीचे सर्व पिल्लं चांगले आहेत. आणि पावसाळ्यात एवढं काही आजार वगैरे मला तर काही आढळले नाहीत अजून. जर आजार झालेच तर आपण हे लेक्झिन पावडर आहे, तर हे लेक्झिन पावडर आपण पाण्यात 1 लिटर पाण्यामध्ये आपण 5 मिली अशी वापरत असतो, आणि सगळ्या पिल्लांना कोंबड्यांना आपण ते पाजत असतो. लेक्झिन पावडर आहे. बरेचसे असे आपल्याला पावडर तापीसाठी, त्यांना काही सुस्त होत असतील, पिल्लं खाद्य खात नसतील, त्यासाठी बऱ्याचशा पावडर अशा मेडिकलमध्ये भेटतात. मी पण यूट्यूबवर बघूनच औषधी बोलवत असतो, आणि मेडिकलमधून घेऊन पण येत असतो. तुम्ही पण पावसाळ्यात आता पिल्लांची काळजी घ्या, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर मित्रांनो, आपण हे लेक्झिन पावडर आहे, हे लेक्झिन पावडर आपण पिल्लांना 1 लिटर पाण्यामध्ये 5 ग्रॅम अशी आपण 5 ग्रॅम नाही 5 मिली अशी वापरतो फक्त. म्हणजे 2 चिमूट 3 चिमूट असेच वापरतो आपण 1 लिटर पाण्यात, आणि पिल्लांना बरं वाटतं. त्यांची जी तब्येत बिघडलेली असते, जे सुस्त झालेले असतात, ते चांगले खाद्य खातात आणि फिरायला पण लागतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.